आपल्या आईबापांना रात्रंदिवस कष्ट करून मुलं शिकवले, पण आरक्षणापायी त्या लेकरांना ना नोकऱ्या लागतात ना उच्च शिक्षण घेता येतं. मग तुम्ही ज्याला मोठं केलं तर त्याची जबाबदारी होती मराठ्यांचं आरक्षण कुठे आहे, आणि त्या नोंदी शोधण्याचं काम त्यांचं होतं, कारण विधानसभेच्या पटलावर ते काम करत होते. मी तर कुठलाच राजकारणी नाहीये, ना मी कुठल्या पक्षाचा आहे ना कुठला सत्तेत. तुम्ही मराठ्यांचे मत घेतले पण स्वतःच्या जातीसाठी काम केलं. तुमची जात आमच्या जीवावरती सुधरिली, आमच्या मताच्या जोरावर. आम्ही तर आमच्या समाजासाठी एक त्यांचा मुलगा म्हणून आम्ही लढतो. या 4-5 दिवसातली खतखत बघा, जाणून बुजून सांगतोय. इतकी चिडचिड वाढली, काय करावं काहीच कळायला. मी तुम्हाला सांगितलं होतं असं होणार आहे. तुम्ही ऐकलं नाही, आणि इथून पाठीमागे सुद्धा तुम्ही ऐकलेलं नाही. 70 वर्ष तुम्ही हेच केलं, आणि इथून पुढे सुद्धा मराठा समाज तुम्ही हेच करायला लागला. तुम्हाला मी सांगितलं होतं वेळ निघून गेली की हे गुरगुर करणारे, कारण यांची सवयच आहे पहिल्यापासून. यांना कसली गरज लागली का मराठ्यांच्या चपला सकट पाय पडायचे, आणि एकदा गरज सरली की पुन्हा मस्तीला यायची. ही यांची पहिल्यापासूनची सवय. मी तुम्हाला सांगितलं होतं स्वतःच्या लेकराच्या स्वतःच्या जातीच्या बाजूने सावध राहा. नका रे जात मारू, नका जातीचे लेकरं मारू. आपल्या लेकराच्या बाजूला कोणी नाही. आपले लेकर मोठे करण्यासाठी कोणीच धावून येणार नाहीये. आपण सगळ्याला सांभाळले, पण आपल्या लेकराला तांब्याभर पाणी द्यायला सुद्धा कोणी येणार नाहीये. मी वेळ मराठ्यांना सांगतो, तुम्ही भानावऱ्या राजकारण फेजकारण जळू द्या. तुम्ही तुमच्या नेत्याला मानायला लागले, पण स्वतःच्या जातीच्या पोरांचे मुर्दे पडायला लागले. मला हे माहित होतं, वेळ निघून गेलं हे मानवर काढणार, आणि ते 2-3 दिवसात व्हायला लागले. माझंही बारकाईनं लक्ष आहे. तुम्ही किती वळवळ करताय काय करताय, माझं बारकाईनं लक्ष आहे. पाटोद्या तालुक्यात सुद्धा तुम्ही मराठ्यांच्या पोरांवरती हल्ला केलाय, बीड तालुक्यात केलाय, काल परळीमध्ये सुद्धा केलाय, घाट नांदूर मध्ये सुद्धा केलाय. माझं बारकाईनं लक्ष आहे. 100 चुका होऊ द्या, मराठ्याचा काय काचकाचतो मग बघू. माझा नाविलाज आहे, मी जाणून बुजून नाही करत हे. माझा समाज लय दिवसापासून अन्याय सहन करतोय, छळ सहन करतोय. तुमची नुसती गुंडगिरीच चालली. आम्ही तुमचं काही केलेलं नाही हे तरी तुमची गुंडगिरी. याच्यासाठी मराठ्यांना सांगतोय, सत्तेकडे जा. यांना सत्तेपासून बाजूला ठेवणं गरजेचं आहे. नसता तुमच्या पोरांना आणि तुमच्या मुलींना शिक्षण सुद्धा अवघड होईल. हे करणार होते, हे आम्ही कोणाचेच नाही, आम्ही कोणाकडूनच नाही. आम्ही तुमच्या सोबत हे चपला सकट पाय पाडणार, आणि वेळ निघून गेली हे 5 वर्ष पुन्हा ताण देणार. ही यांची घोडेच आहे पहिल्यापासूनची. कारण यांना ज्याचं खाल्लं त्याच्यावर उलटायची सवय पहिल्यापासून. ज्याचं खाल्लं त्याचा उपकार मानायचा यांना माहितच नाही. मराठ्यांचेच नेते सगळे व्यासपीठावर. आता मराठ्यांच्याच जीवावर मोठा व्हायचा, मराठ्यांच्याच पोरांवरचे हल्ले सुरू करायचे. हे यांचं होणारच होतं. मी असलो काय नसलो का तुम्हाला हे अन्याय सहन करावाच लागणार. इथून पाठीमागही 10 वर्षापूर्वी होता, आजही तीच परिस्थिती. आता सुद्धा पुन्हा तेच. यांना ना गाद्या कळत्यात, ना यांना मंदिर कळतंय. जिथं लागल तिथं त्यांना जसं नाचायचं तसं ते नाचते. आणि हे माझ्या काळजाला लागतं, कारण मी खानदानी मराठ्याचा आहे. मी बेगडी नाही, कोणाच्या बापाचं खात नाही. तुम्हाला महाराजांचा गाद्यांचा सन्मान करता आला पाहिजे. तुमच्या डोळ्यात एकदा त्या गाद्यांचा अपमान होतो तरी तुम्हाला ते चालतं. परत म्हणायचं आम्ही जातीवादी नाही. आम्ही कोणता जातीवाद केला? कोणता ओबीसी मराठा वाद मराठीने कुठे केला? दाखवा. वाद तुम्हीच करायचा.
क्लिपा तुमच्याच व्हायरल होणार. बसायला जागा नाही इतके 12 डझन भर मराठ्यांचेच नेते. ह्यो होणारा हल्ले, ही होणारा मराठ्यांचा अपमान, ही फक्त मराठ्यांच्या त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठ्यांची हार आहे. उद्या तुमच्यावर बी वेळ येणार आहे मराठ्यांवर, लक्षात असू द्या. तुम्ही व्यासपीठावर बसताय ना, गोरगरीब मराठ्यांवरती अन्याय होतोय, तुम्ही उघड्या डोळ्याने आता बघताय. जे त्यांच्या व्यासपीठावर बसतात त्या मराठ्यांचं काम होतं की तुम्ही मराठ्यांवरती पुन्हा अन्याय केला, कारण तुमच्यावरची वेळ निघून गेली म्हणून तुम्ही सुरू केलं.